आपल्यासारखं बोलू ना, ठीक आहे. म्हणजे महाराजांचं प्रवचन ऐकून खूप छान, म्हणजे त्यांना इतकं धन्यवाद देऊ इच्छिते ना, मी खूप धन्यवाद देते. काल महाराजांना गणपती मंदिरमध्ये मला महाराजांचं जवळ जाऊन दर्शन करायचं होतं, पण मला कसं खाली बसता येत नाही. मग मी खाली वाकून पायाला नमस्कार करता आला नाही. मग मी महाराजांना एकच म्हणले, महाराज मी तर खाली बसू शकत नाही, पण तुम्ही माझं नमस्कार स्वीकार करा, असंच बोलले मी काल महाराजांना. मग ते हसले मला बघून, मग असं केले हात मला. मग खूप बरं वाटलं मला. म्हणजे आपल्या पाठीशी कुणीतरी सद्गुरूंचीच कृपा आहे असं मला एक भास झालं बरं का. कोणीतरी आपल्याला, ते सद्गुरूच आपल्या पाठीमागे आले, त्यांनीच आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यांचं प्रवचन ऐकून पण मला खूप छान वाटलं. त्यांचे एक एक उदाहरण त्यांनी स्पष्टीकरण करून सांगायचे ना, ते उदाहरण ऐकून ना मला पूर्ण म्हणजे असं अजून ऐकावं इथनं उठूच नाही असं व्हायचं मला त्यांचं प्रवचन ऐकून. इतकं म्हणजे मग त्यांनी असं त्यांचं लहानपणचं बालपण कसं गेलं ते सांगितलं होते ना महाराज, पहिल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी. ते ऐकून सुद्धा माझ्या डोळ्यात अश्रू थांबले नाहीत त्या दिवशी. म्हणजे स्वतः महाराज एवढ्या गरिबीतून वर आलेत. म्हणजे त्यांना, म्हणजे प्रत्येक माणसाला अशी गरिबीची जाण असायला पाहिजे. म्हणजे हे सिद्ध करून दाखवलंय ना महाराज, आपण काहीतरी करू शकतो. मग त्याच्या पाठीमागे आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. शेवटी याच्या मागचं उद्दा काय असतं, देवाचं नामस्मरण करणे, देवाला आठवण करणे. आपण त्याच्यातून हे केलं तरच की देव आपल्याला आपल्या पाठीमागं, आपल्या पाठीराखा म्हणून मागे येतात ना देव. ते महाराजांचं सगळे एक एक उदाहरण ऐकून मला खूप छान वाटलं. कालचं